मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याविषयी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. KYC अपडेट आहे. लाडक्या बहिणींनो, तुमची KYC झाली नसेल तर KYC पोर्टल सुरू करण्याबाबत आजचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा. त्याचप्रमाणे व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा. बातमी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अशाच महत्त्वपूर्ण आणि खात्रीशीर बातम्या बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं, पहिल्यांदा भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. लाडक्या बहिणींनो, काही लाडक्या बहिणींची अजूनही KYC झालेली नाही. त्या पात्र आहेत तरीसुद्धा KYC न केल्यामुळे त्यांचा हप्ता जानेवारी महिन्यापासून बंद झालेला आहे. त्यांचा लाभ बंद झाल्यामुळे KYCची संधी त्यांना कधी मिळेल आणि KYCचं पोर्टल कधी सुरू होईल या संदर्भात अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे. आपण वारंवार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला विनंती केलेली आहे आणि जून महिन्यामध्ये पोर्टल सुरू होण्याच्या शासनाच्या ज्या काही हालचाली होत्या त्यासुद्धा आपल्याला दिसायला लागलेल्या होत्या, परंतु अजूनही पोर्टल सुरू झालेलं नाही. म्हणून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाला परत एकदा विनंती करणार आहोत की राज्य शासनाने लवकरात लवकर KYC पोर्टल सुरू करावं आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत फक्त KYC न केल्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे, हा लाभ सुरू होऊ शकतो, पण त्यासाठी त्यांची KYC होणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर आणि राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेताई यांना विनंती आहे की ज्या लाडक्या बहिणींची एकदाही KYC झालेली नाही ह्या बहिणींना एक संधी देण्यात यावी. कारण ह्या पात्र आहेत परंतु काही कारणामुळे KYC न केल्यामुळे त्यांचा लाभ जानेवारी महिन्यापासून बंद झालेला आहे. गेल्या 5 ते 6 महिन्यापासून त्यांना लाभ मिळत नाही फक्त KYC न केल्यामुळे. एकदा जर KYCची विंडो सुरू झाली आणि महिलांना ऑनलाईन KYC करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली तर त्यांच्यासाठी अतिशय चांगलं होणार आहे. कारण ह्या पात्र बहिणी आहेत, गरजू बहिणी आहेत. फक्त KYC न केल्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे आणि सुरुवातीला KYC पोर्टल खूप बिझी दाखवत होतं, त्यामुळे काही बहिणींना असं वाटलं की नंतर करू आणि वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांची KYC राहून गेली. कोणाला OTP आला नाही, कोणाचं सर्व्हर डाऊन होतं, कोणाला दुसरा आधार कार्ड क्रमांक कुणाचा द्यायचा हा एक प्रश्न होता. त्या एकल बहिणी होत्या आणि खरं तर या योजनेचा लाभ एकल बहिणींनाच खूप आवश्यक आहे आणि त्यांचीच KYC अजूनही बाकी आहे. शासनापर्यंत ही माहिती पोहोचायला हवी. त्यासाठी मैत्रिणींनो, जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करत चला. कारण जेव्हा शासनापर्यंत ही माहिती पोहोचेल तेव्हा आपल्याला एकदा KYC करण्याची संधी मिळणार आहे. जर मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला आणि त्यांना जर ही माहिती कळली तर आपल्याला नक्कीच एक संधी मिळेल. कारण आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेविषयी सकारात्मकच भूमिका शासनाने घेतलेली आहे आणि या बहिणींवर सुद्धा अन्याय होणार नाही. ही माहिती जर शासनापर्यंत पोहोचली तर नक्कीच त्यांना एक संधी मिळेल. किमान 15 दिवसासाठी तरी ऑनलाईन KYC पोर्टल एकदा सुरू करावं आणि ज्या पात्र माझ्या भगिनी आहेत त्यांना KYC करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी. पात्र असून एकदाही KYC न केल्यामुळे लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे, तरी पुन्हा एकदा विंडो ओपन करून देण्यात यावी ही शासनाला कळकळीची विनंती आहे. कारण जून महिन्यामध्ये एकदा विंडो ओपन होणार होती परंतु अजूनही कुठलीही हालचाल झालेली नाही आणि KYCला सुरुवात झालेली नाही. ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली नाही त्या आतुरतेने वाट बघत आहेत की KYC कधी सुरू होईल. वारंवार त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करत आहेत कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या पात्र असूनसुद्धा त्यांची KYC झालेली नाही आणि KYC न केल्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे. ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली त्या पात्र आहेत, त्यांना लाभ सुरू आहे, तर या बहिणींनासुद्धा एक संधी देण्यात यावी. कारण KYC दुरुस्तीला 2 ते 3दा मुदतवाढ दिलेली होती आणि नवीन KYC करण्यासाठी सुद्धा मुदतवाढ दिलेली होती, परंतु तरीसुद्धा काही बहिणी अशा आहेत ज्यांची KYC झालीच नाही. त्यांच्यासाठी एकदा पुन्हा सरकारने संधी द्यावी ही शासनाला विनंती आहे. तर मैत्रिणींनो, आशा करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. कारण शासनाकडून KYCच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची अजून अपडेट आलेली नाही की नवीन पोर्टल सुरू होणार आहे. जेव्हा अपडेट येईल तेव्हा लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येईल. कारण खूप बहिणी अशा आहेत आणि त्या पात्र बहिणी आहेत, त्यांना न्याय मिळायला हवा. मैत्रिणींनो, आशा करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. अशाच नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करत चला. कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल खाली कमेंट करून नक्की कळवा. तुमची KYC झाली आहे का जास्तीत जास्त कळवायला विसरू नका. कारण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे की किती बहिणी आहेत ज्यांची KYC झालेली नाही आणि तुम्हाला KYC करायची आहे का, तुम्ही पात्र आहात का. कारण मुख्यमंत्री साहेबांनी येत्या 15 दिवसाच्या आधी माहिती दिली होती सोशल मीडियाच्या माध्यमातून की KYC करू इच्छिणाऱ्या बहिणींसाठी आम्ही विंडो पुन्हा एकदा ओपन करणार आहोत. तर त्यांना आपल्याला दाखवायचं आहे की हो,
KYC करू इच्छिणाऱ्या महिला आहेत, ज्यांची KYC झालेली नाही, त्या पात्र आहेत आणि त्यांना KYC करायची आहे, या माध्यमातून आपल्याला KYC पोर्टल सुरू करून देण्यात येईल. तर लाडक्या बहिणींनो, ही होती अतिशय महत्त्वाची अपडेट. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.